सर नमस्कार. नमस्ते. यंदाच्या वर्षी उन्हाळा कडक आहे. जुन्नर तालुक्याच्या आदिवासी भागामध्ये पूर्व पठारावर पिण्याच्या पाण्याची सर मोठी गैरसोय आहे. आपण तालुक्याचे तहसीलदार आहात, त्या संदर्भामध्ये काय उपाययोजना केल्या? निश्चितच यंदाच्या वर्षीचा आपला उन्हाळा पाहता आम्ही आता पाठीमागच्या आठवड्यात जी बीडीओची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आमचं असं ठरलेलं आहे की उद्या मी बैठक बोलवलेली आहे बीडीओ साहेब आणि त्याच्यात आमची जी मंडळ अधिकाऱ्यांची जी बैठक आहे त्याच्यानुसार आम्ही प्राथमिक आढावा घेऊन याच्यामध्ये एकत्रित ग्रामसेवक आणि तलाठी यांच्या एकत्रित बैठक घेत आहोत. आणि त्याच्यामध्ये अशी जी गावं आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याकडं टप्प्याटप्प्याने म्हणजे जे पठारावरच्या आणि आदिवासी पट्ट्यातले जे आहे ना की ज्या गावांमध्ये इमिजिएटली काही ठिकाणी टँकर इमिजिएटली चालू करावं लागणार आहे त्याच पद्धतीने पुढं जसं म्हणजे पाण्याचे स्रोत किंवा पाणी किती दिवस पुरू शकते याच्या अनुषंगाने तलाठी आणि ग्रामसेवकांचा आम्ही रिपोर्ट घेत आहोत. आणि त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला टँकर किंवा दुष्काळाच्या पिण्याच्या पाण्याच्या अनुषंगाने जे काही आपल्याला सुविधा किंवा ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या अनुषंगाने आम्ही उद्या बैठकीमध्ये पुढचं नियोजन करत आहोत. कोपरे मांडवे हा एक जो भाग आहे तिकडे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय आहे. जे शिवकालीन टाके आहेत त्याच्यामध्ये पाणी खराब आहे. पंचायत समितीचं तिकडे कोणी लक्ष देत नाही, ग्रामसेवक लक्ष देत नाही किंवा आपल्या जे कामगार तलाठी आहेत त्यांच्याकडे सुद्धा फिडिंग प्रॉपर होणं गरजेचं आहे. सध्या सुद्धा तिकडची खूप अडचण आहे. नाही अशा ठिकाणी तुम्ही आता जे सांगितलं अशा ठिकाणी जर काही अशा ठिकाणी असतील त्याच्यावर याच्या व्यतिरिक्त जरी कोणत्या अजून असतील तर त्या ठिकाणी समक्ष मी स्वतः बीडीओंना स्वतः घेऊन जाऊन पाहणी करतो आम्ही त्यामध्ये. आणि त्यामध्ये जर काही ज्या काही सूचना असतील त्या सूचनेच्या अनुषंगाने काही आपल्याला तिथं काही दुरुस्ती करायची असेल किंवा नव्याने काही चालू करायचं असेल तर त्यामध्ये आपण निश्चित उपाययोजना करू. जुन्नरच्या आदिवासी भागातील जे कामगार तलाठी आहेत ते जुन्नरलाच एका इमारतीमध्ये बसतात. सर ती इमारत पडायला झालेली आहे, काही दुर्घटना होण्याची शक्यता आहे. नाही चांगला प्रश्न विचारला. याच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की आपले नवीन जिल्हाधिकारी ज्यावेळेस हजर झाले त्यांनी पहिल्या मीटिंगमध्येच आम्हाला की ज्या ठिकाणी आपल्याला तलाठी कार्यालय नाहीये किंवा मंडळ अधिकारी कार्यालय नाही की त्या ठिकाणी आम्हाला तलाठी कार्यालय किंवा मंडळ अधिकारी कार्यालयाच्या अनुषंगाने आम्हाला मागणी करायला लावली होती. त्या अनुषंगाने ऑलरेडी आपल्या जुन्नर तालुक्यात पूर्ण म्हणजे आदिवासी भाग तर आहेच परंतु इतर भागाचे आपण सर्व ठिकाणी तलाठी कार्यालयांचे प्रस्ताव त्यांना सादर करायला लावले होते. ह्याच्यामध्ये जवळ आपण 24 कार्यालयाचे प्रस्ताव आपण याच्यामध्ये सादर करतोय की ज्याच्यामध्ये सरांनी सांगितलेलं आहे की डीपीडीसी मधनं बांधकामासाठी आपल्याला याच्यामध्ये निधी मंजूर होणार आहे. काही ठिकाणी जागेचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आम्ही म्हणजे विशेषतः आदिवासी भागातले जे कार्यालय इथं आपल्या महसूल भवनामध्ये जे चालू आहे त्या ठिकाणी मी स्वतः ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस ती परिस्थिती पाहिल्यानंतर मी त्या लोकांना सांगितलं होतं की ही कार्यालय इमिजिएटली तुम्ही म्हणजे 1 एप्रिल पूर्वी त्या गावांमध्ये तुम्ही शिफ्ट करा. ज्या ठिकाणी जागेचा प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी एक तर ग्रामपंचायतीकडनं जर काही आपल्याला तलाट्यांना बसण्यासाठी जर जागा मिळत असेल तर त्या ठिकाणी किंवा आपल्याला भाड्याने जर काही जागा मिळत असतील तर त्या ठिकाणी भाड्याने जागा घेऊन सर्व तलाठी कार्यालय आणि मंडळ अधिकारी कार्यालय आम्ही आपल्या 1 मे पूर्वी आदिवासी पट्ट्यातले त्या गावामध्ये आम्ही शिफ्ट करणार आहोत. सध्या शेतकऱ्यांसाठी शेतकरी कार्ड तयार करण्याचं काम सगळीकडे सुरू आहे. शेतकऱ्यांकडनं पैसे घेतले जातात. शासनाकडनं नेमकी योजना काय आहे आणि ज्यांच्याकडनं पैसे घेतले त्यांना रिफंड होतील का? निश्चित शेतकरी नोंदणी क्रमांक ॲग्रिस्टॅग ही जी आपली 26 जानेवारीपासून जी आपली योजना चालू झाली आहे याच्यामध्ये प्रथमतः मी सांगू इच्छितो की आपल्या पुणे जिल्ह्यात सर्वात जास्त शेतकरी नोंदणी जी आहे ती जुन्नर तालुक्यात झालेली आहे. ह्या अनुषंगाने आम्ही ऑलरेडी सर्व CSC केंद्र, महाई सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र त्यानंतर सर्व रेशन दुकानदारांकडे पण CSC ID आहेत. ह्या सगळ्यांना एकत्रित करून आम्ही स्थानिक लोकांच्या पदाधिकाऱ्यांच्या मदतीनं आणि तलाठी आमचे ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, कृषी सेवक, कृषी सहाय्यक हे सर्व एकत्रितपणे याच्यामध्ये नोंदणीचं काम करत आहेत. ह्याच्यामध्ये मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतकरी नोंदणी क्रमांक हा आपल्याला कोणताही 1 रुपये न देता CSC केंद्रामधून आपल्याला याची नोंदणी करून भेटणार आहे. मी या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण जी नोंदणी करणार आहे की त्याचे प्रत्येक नोंदणी मागं 15 रुपये त्या CSC केंद्र चालकाला भेटणार आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्यांनी सेपरेट म्हणजे असे कोणी जर पैसे मागितले असतील तर ते पैसे देऊ नये आणि असे काही ठिकाणी जर पैसे मागत असतील तर त्याची तक्रार आमच्याकडे करावी. आणि या आपल्या माध्यमातून आवाहन पण करतो की असे ज्या कोणत्या CSC केंद्र चालकांनी पैसे जर घेतले असतील तर ते पैसे तात्काळ त्यांनी त्यांना परत करावे. या बाबतीत जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी इमिजिएटली
ग्राम स्तरावर ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी किंवा मंडळ अधिकारी यांना करावं आहे. आमच्यापर्यंत जरी केल्या तरी चालतील, परंतु मी परत एकदा याच्यामध्ये सांगतो, कोणत्याही CSC चालकाने किंवा संग्राम केंद्रवाल्यांनी की याच्यामध्ये शेतकरी नोंदणी करण्यासाठी कोणत्याही पद्धतीची फी आकारू नये. आपल्या माध्यमातून मी फक्त एक सांगतो की आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ एकूण 1,13,000 खातेदार आहेत, शेतकरी खातेदार. त्याच्यापैकी आता आपले कालच्या तारखेवर आपले 56,000 नोंदणी झालेली आहे. आता पहिला जो स्पीड होता, काही ठराविक गावे जर सोडली तर काही गावांमध्ये शेतकरी नोंदणीच्या बाबतीत अतिशय म्हणजे अनास्था दिसून येत्या. त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवांना याच्यातनं आवाहन करतो की शेतकरी नोंदणी क्रमांक हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी आपल्याला ही स्कीम आलेली आहे, ही शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अतिशय आमूलाग्र बदल घडवणारी स्कीम आहे. याच्या अनुषंगाने तुमची नोंदणी केल्यानंतर इथनं पुढे तुम्हाला जे काही तुमचे शेतीच्या विषयीच्या काही स्कीम असतील, मृदा परीक्षण असतील, मृदा चाचणी असेल, शेतमाल भाव असेल किंवा शेतमालाच्या विषयी जे नियोजन असेल किंवा हवामानशास्त्र म्हणजे हवामानाविषयी किंवा बाजारभाव असतील, त्याचप्रकारे वेगवेगळ्या PM किसान असतील, म्हणजे कृषी खात्याच्या वेगवेगळ्या स्कीम असतील, आमच्या म्हणजे शासनाच्या सर्व स्कीमसाठी तुम्हाला इथं पुढे हा नंबर फार गरजेचा असणार आहे. आणि हा नंबर घेतल्यानंतर तुमच्या पुढच्या याच्यामध्ये एकदम आमूलाग्र बदल होणार आहे. त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करेल की ज्याचं कुणाचं सातबारावर नाव आहे, म्हणजे त्या शेतकरी स्वतः असेल, त्याच्या कुटुंबातील इतर व्यक्ती असतील, या सर्वांनी शेतकरी नोंदणी क्रमांक काढून घ्यावा. सर, जुन्नरच्या तहसील कचेरीमध्ये सर्वसामान्य माणसाची खूप कामं असतात. सगळ्यांची कामं तुम्ही मार्गी लावता. एक आदरयुक्त अधिकारी म्हणून तुमची ओळख आहे. परंतु जुन्नर तालुक्यामध्ये सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयाच्या अगोदर मातीची मोठ्या प्रमाणात चोरी होते. आपल्या कार्यालयाचा छुपा पाठिंबा त्यांना आहे. सर, अशी ओरड होते, तुम्ही कारवाई का करत नाही? निश्चित आता ह्या ज्या तक्रारी चालू झाल्या की सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वीच हे उत्खनन केलं पाहिजे. ते पण उत्खनन करत असताना सूर्योदयाच्या आधी आणि सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी म्हणजे दिवसभरातच आपण हे उत्खनन केलं पाहिजे. आणि हे उत्खनन करत असताना पण आहे ना की रॉयल्टी म्हणजे ज्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे त्या ठिकाणीच केलं पाहिजे. अशा ठिकाणी जे आहे चोरीच्या पद्धतीने रात्रीचं जे वाहतूक होती किंवा उत्खनन होती, या बाबतीत ऑलरेडी आम्ही प्रत्येक मंडळने आता पथक स्थापन केलेले आहे. त्याच पद्धतीने आमचे नायब तहसीलदार गवारी, जे आपले इलेक्शन निवडून नायब तहसीलदार आहेत, की गवारी रावसाहेबांच्या याच्यामध्ये आम्ही एक पथक स्थापन केलेलं आहे. हे पथक आता रात्रीचं आमचं गस्त घालणार आहेत. याच्यामध्ये पोलिसांच्या मदतीनं हे पथक आम्ही निश्चित पुढच्या 1-2 दिवसात आम्ही की याच्यामध्ये अतिशय स्ट्रिक्ट पद्धतीने कारवाई करणार आहोत. सर, मातीची गाडी या रस्त्याने येणार आहे, पथक आले, ही माहिती ऑलरेडी त्यांना अगोदरच पोहोचते. ही माहिती लीक कशी होते आणि तुमचा एखादा कर्मचारी याच्यामध्ये सहभागी आहे असं आढळला तर त्याच्यावर काही कारवाई होणार का? निश्चित त्याच्यावर आहे ना, त्याच्यावर शिस्तभंगाची निश्चित कारवाई केली जाईल. आणि याच्यामध्ये आम्ही पण आता हे करत असताना सांगितलं की जेणेकरून शासकीय वाहन नेता इतर वाहन घेऊन म्हणजे शासकीय वाहनाच्या माध्यमातून त्याचे पार्ट ठेवून जर असे काही इन्फॉर्मेशन जात असतील तर पण शासकीय वाहन न घेता इतर मार्गाने याच्यामध्ये आम्हाला प्रतिबंध कसा करता येईल आणि याच्या अनुषंगाने चेक नाके किंवा टोल नाके कसे करता येईल या बाबतीत आम्ही आता नियोजन करतो. पोलीस डिपार्टमेंट आणि याच्यामध्ये आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटची पण मदत घेणार आहोत. सर, अनेक वाहनांवर नंबर प्लेट नसते, प्रचंड वेग असतो. मग अशा वेळेला तुम्ही RTO कार्यालया संदर्भात त्यांची काही मदत घेऊन कारवाई करणार? यापूर्वी आपला म्हणजे मी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ह्याच्या बाबतीत जे पाठीमागं तुम्हीच हा प्रश्न आपल्या शिवजयंतीच्या मिटिंगच्या अनुषंगाने विचारला होता की त्यावेळेसच आम्ही ऑलरेडी RTOला याच्या बाबतीत जवळजवळ 2 ते 3 वेळा आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. आपले संदेश चव्हाण म्हणून जे आपले RTO ऑफिसर आहे की जे पिंपरी चिंचवडचे, की त्यांना मी स्वतः फोनवर बोललेलो आहे की अशा बऱ्याच म्हणजे गाडीवर नंबर नसणे, प्रमाणापेक्षा जास्त वाहतूक करणे, त्याचबरोबर काही एकाच नंबरच्या अनेक गाड्या असणे, या बाबतीत RTOना ऑलरेडी आम्ही पत्र पण दिलेले आहे. त्यांना वारंवार आम्ही बोललेलो आहे. त्याच्या अनुषंगाने आता परत एकदा आम्ही एक पत्र दिलेलं आहे की RTO मार्फत पण आम्ही याच्यामध्ये तपासणी करून त्यामध्ये कारवाई करण्याच्या सूचना देतो. तुम्ही कार्यक्षम अधिकारी आहात, परंतु तहसील कचेरीमध्ये एजंटांमार्फत गेलं की कामं लवकर मार्गी लागतात, अशी लोकांची चुकी तक्रार असतात. तुम्ही नागरिकांना काय आव्हान कराल? नाही, मी नागरिकांना याच्यामध्ये माझा नंबरही सगळ्यांकडे आहे. असं म्हणजे कोणत्याही कामकाजाबाबत आपल्याला जर असा काही अनुभव आला तर तुम्ही डायरेक्ट माझ्या नंबरवर फोन करू शकता.
फोन कधी काही मीटिंगमध्ये असं उचलला नाही गेला तर मला व्हॉट्सअपवर मेसेज जरी करून सांगितला किंवा ज्यावेळेस मी ऑफिसला मी आता सोमवार आणि गुरुवार तर कंपल्सरी ऑफिसला तारखा झाल्यानंतर मी व्हिजिटिंग वेळ दिलेली आहे, तर त्यामध्ये मला प्रत्यक्षात येऊन भेटले आणि आपल्याही मार्फत जर असं जर काही गोष्टी असतील तर आम्हाला निश्चित कळवता. सर, आपण जुन्नर तालुक्याचे न्याय दंडाधिकारी आहात. नारायणगाव जुन्नर रस्त्याच्या कडेला अधिक प्रमाणामध्ये अतिक्रमण झालंय. शिवजयंतीच्या बैठकीमध्ये त्या विषयावर चर्चा झाली. सर, अंमलबजावणी झाली नाही, उद्या एखादा अपघात घडला तर याला जबाबदार कोण? अतिक्रमणाच्या बाबतीत मी आमच्या सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनाही ते सांगितलं. आम्ही निमगाव सावामधलं पण आता एक नोटीस देऊ आम्ही की ज्या विभागाच्या हद्दीमध्ये अतिक्रमण झालं असेल त्या विभागाने संबंधित लोकांना नोटिसा देऊन जर अतिक्रमण काढण्याच्या बाबतीत जर त्यांनी आम्हाला कळवलं तर आम्ही निश्चित एकत्रितपणे त्या विभागाच्या मदतीने आम्ही त्या अतिक्रमण काढण्याची कारवाई चालू करणार आहोत. सर, संजय गांधी योजनेच्या अंतर्गत लोकांना पैसे आता वेळेवर मिळत नाही. लोकांची सर कुचंबना होती, नेमकी अडचण काय? नाही, संजय गांधीच्या बाबतीत मी आमच्याकडे एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष फापळे म्हणून हे कायम आमच्याकडे फॉलोअप करत असतात. माझा परवा दिवशी ह्याच्या बाबतीत मी त्यांना बोलून घेतलं होतं, कारण त्यांचं पेमेंट लेट झालं किंवा काही हे झालं तर त्यांचा आम्हाला फॉलोअप असतो. आपल्याकडं तालुक्यात ज्यावेळेस मी हजर झालो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडं संजय गांधी योजनेचे जवळजवळ साधारणतः 9,000 लाभार्थी आहे, परंतु आपल्या तालुक्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यातलं आधार सीडिंगचं काम हे बिलकुल नव्हतं मी आल्यावर त्यावेळेस. आणि 1 जानेवारीपासून शासनाने संजय गांधीच्या लाभार्थींना कंपल्सरी DBTद्वारे पेमेंट करणार या बाबतीतलं धोरण आणलेलं आहे. त्यामुळे आम्ही पाठीमागं आपल्या विधानसभा इलेक्शन झाल्या मी याच्या बाबतीत सर्व तलाठ्यांच्या मार्फत संजय गांधीचे जेवढे लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत 80% लोकांचे आपण आधार नंबर गोळा केलेले. कारण इथनं मागं जे गोष्टी झाल्या होत्या आपल्याकडे झालेल्या नसल्यामुळं आम्ही आत्ता 9,000 पैकी आमचं परवापर्यंत आमचं 6,000 लोकांचे आधार रजिस्ट्रेशन घेऊन आम्ही आधारचं आपले काही ऑपरेटर बसून त्या आधारचं काम पूर्ण केलेलं आहे. आता आम्ही शेवटी एक 3-3.5 हजारच्या ह्याच्यावर आलेलो आहे, परंतु त्यामध्ये आता असे काही लोक राहिलेले आहे की ते लोकांकडे एकतर आधार नाही आहे किंवा ज्यांच्याकडे आधार आहे त्यांचे आधार अपडेट नाही आहे, म्हणजे जुने आधार काढलेले आहे त्याच्यामध्ये पत्ता अपडेट नाही किंवा बँकेला ते KYC केलेलं आहे. असे काही हे केलेले की आजच सकाळी ज्यावेळेस आमच्याकडे सुपे म्हणून जे अव्वल कारकून आहेत त्यांच्याशी मी हे करून आता आम्ही तलाठीवाईज अशा याद्या काढलेल्या आहे आणि मी अशा सूचना दिलेल्या आहे की प्रत्येक गावने आता आम्ही पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये आम्ही नियोजन करतोय. याद्या घेऊन आमची संजय गांधीची टीम त्या गावात जाणार आणि अशी जी काही लोक आहेत की त्यांचे आम्ही आधार अपडेशन करून घेणार आहे. मी म्हणजे संजय गांधीच्या अनुषंगाने जे लोक काम करतात त्यांना पण आवाहन केलेलं आहे किंवा तुम्ही लाभार्थ्यांना पण कंपल्सरी सांगा किंवा ज्याला कोणाला पेमेंट आता येत नाही, कारण आता ज्या लोकांचं आधार सीडिंग झालं त्यांचं पेमेंट जमा झालं, परंतु ज्या लोकांचं आधार सीडिंग राहिलेलं आहे किंवा आधार नंबर राहिलेले त्याच लोकांचं पेमेंट राहिलेलं आहे ते पण आम्ही या म्हणजे आता 100 दिवसाचा कालबद्ध कार्यक्रम जो आहे की त्याच्या अनुषंगाने आता आम्ही हे गावनिहाय शिबिर घेऊन त्याच्यामध्ये आम्ही 100% आधार सीडिंग कंप्लीट करण्याचा मानस ठेवला आहे. लोकशाही दिन महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी घ्यायचा असतो असे शासनाचे दंडक आहेत. आपल्याकडे तशी अंमलबजावणी होत नाही. भविष्यकाळासाठी काय उपाय? नाही, आपल्याला याच्यामध्ये सांगू इच्छितो की आपलं कदाचित आपण यावर्षीचा लोकशाही जो दिन झाला या महिन्याचा जो झाला ह्याच्या बाबतीत माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी पण एक परिपत्रक काढले. त्या परिपत्रकामध्ये आता आणि ह्या महिन्यापासून की याच्या बाबतीत लोकशाही दिन म्हणजे की प्रत्येक तालुक्यामध्ये असं सरांनी क्लिअर इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. प्रत्येक तालुक्याला एक नोडल अधिकारी दिलेला आहे. आपल्याकडं भूसंपादन अधिकारी नंबर 26 सिद्धार्थ भंडारे उपजिल्हाधिकारी हे आपल्याकडं नोडल अधिकारी आहे. या वर्षीचा आपला पहिला लोकशाही दिन झाला, पण आपल्या तालुक्यात शिवजयंती दर महिन्याला घ्यायचा असतो. शिवजयंती उत्सव चालू असल्यामुळं की तो 17 तारखेला झाला, त्यामुळं आपल्या याच्यामध्ये पंचायत समितीच्या राजमाता सभागृहामध्ये तो झाला. आणि आता इथं पुढं दर महिन्याच्या 3ऱ्या सोमवारी लोकशाही दिन होणार आहे. विशेष म्हणजे हा लोकशाही दिन माननीय जिल्हाधिकारी सरांनी सांगितलं की एकाच ठिकाणी न करता की तालुक्यात तुमच्या मंडल न्याय आपण हा लोकशाही दिन अरेंज करणार आहोत. म्हणजे त्याची पूर्णतः प्रसिद्धी वगैरे घेऊन आणि त्या ठिकाणी सर्व डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना कंपल्सरी त्या ठिकाणी दिवसभर बसून लोकांचे जे काही प्रश्न आहे की त्या मंडला भागामध्ये जाऊन म्हणजे आपल्याकडे इथं पुढे जे 12 दिवस होणार आहे की ते 12 दिवसाचं वेळापत्रक मी एक सोमवारपर्यंत तुम्हाला देतो किंवा प्रत्येक महिन्याला कोणत्या मंडलमध्ये लोकशाही दिन आहे. तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये गायरान क्षेत्र असतं. हो, ते गायरान क्षेत्र सांभाळायची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते वॉचमन म्हणून. अनेक ठिकाणचं अशा प्रकारची जागा गायरान वॉचमननीच बळकवलेलं आहे.
काही लोकांनी खाजगी अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, तर या संदर्भात काय कारवाई होईल? नाही, याचं जेव्हा आम्ही आता आमच्या काही शासकीय योजनांना ज्या जमिनी द्यायच्या आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही गायरान जमिनीच्या बाबतीतल्या अतिक्रमणाबाबतीतली जी बैठक झाली त्याच्यामध्ये आम्ही BDO मार्फत प्रत्येक ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की गायरानामध्ये होणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीत तात्काळ तुम्ही नोटिसा देऊन तो कालबद्ध एक प्रोग्राम करा की गायरानातल्या अतिक्रमण काढण्याच्या अनुषंगाने तुमच्या म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीने एक कालबद्ध प्रोग्राम आखून त्या बाबतीत अतिक्रमण काढणं आणि पुन्हा भविष्यात अतिक्रमण होणार नाही या दृष्टीने आम्ही आमची एक समिती स्थापन करतो. सरकारी दप्तर हाताळण्याचा अधिकार सरकारी कर्मचाऱ्यांनाच असतो. आपल्या कार्यालयामध्ये काही खाजगी लोक सरकारी दप्तर हाताळतात अशी पण तक्रार होते. अशी मग आम्हाला ज्यावेळेस तक्रार त्या तक्रारीच्या अनुषंगाने प्रत्येक आम्ही आमचे महसूल सहाय्यक असतील किंवा आमचे अव्वल कारकून असतील या सर्वांना क्लिअर सूचना दिलेल्या आहेत की याच्या बाबतीत इथंपर्यंत कोणतंही दप्तर की सरकारी दप्तर असं खाजगी व्यक्तींच्या हातात देता कामा नये. त्यामध्ये आपल्याकडे काही मुख्यमंत्री युवाच्या माध्यमातून आम्हाला जे काही ऑपरेटर वगैरे जे लागतात किंवा आता ऑनलाईनसाठीची आता याच्यात त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांची जी नेमणूक केलेली आहे ती मुख्यमंत्री युवा योजना जी होती त्याच्या अनुषंगाने काही हे केलेली आहे. पण याच्या व्यतिरिक्त काही खाजगी लोक असतील तर त्या बाबतीत आम्ही परिपत्र काढलेले आहे आणि प्रत्येक महसूल आयुक्ताला त्या बाबतीतल्या क्लिअर सूचना दिलेल्या आहेत. सर, आपण अतिशय कार्यक्षम अधिकारी आहात. सर्वसामान्य लोकांना तुमच्याबद्दल खूप आदर आहे. आपला मोबाईल नंबर आपण पब्लिक करू शकाल का? हो, ऑलरेडी मी दिलेलाच आहे. माझे दोन्ही नंबर माझा 99 700 71 337 आणि दुसरा नंबर आहे 97 64 31 93 31. लोक तुम्हाला किती ते किती फोन करू शकतात? नाही, कधीही फोन करू शकतो. 24 तासात कधी? ज्या वेळेस माझ्याकडनं फोन उचलला जाणार नाही किंवा आमच्याकडे केसेस वगैरे चालू असते तर मी शक्यतो कॉलबॅक करण्याची मला म्हणजे जेवढ्या फोनला कॉलबॅक करता येईल तेवढ्या फोनला मी कॉलबॅक 100% करत असतो.